नमस्कार मित्रांनो, आपले जे 2 ब्लॉग येणार आहेत जंगल जिलेबी काढण्याचे किंवा इलायन चिंच काढण्याचे, गोड चिंच काढण्याचे, ते या मागे नदीच्या कडेने ज्या इलायनच्या चिंचा लागतात, ज्या चिंचा लागतात त्या आपण कायलनं जाऊन काढले आहेत मित्रांनो. सीझनमधलं फळ आहे, नंतर पुन्हा एक वर्षभर हे फळ मिळत नाही म्हणून आपण इलायनचं जाऊन काढलेले आहेत. पण या एरियामध्ये मित्रांनो एक मॉन्स्टर राहतो. पाण्यामध्ये मगर देखील असणार, एक मॉन्स्टर देखील आहे. आणि नदीवर देखील काय चर्चा होते पहा मित्रांनो. अण्णांनी पैसे दिलेत यावेळेला, नाही होय म्हणत टन्ना अण्णांनी आपल्याला 2000 रुपये दिलेत पार्टीसाठी, त्यामुळं त्याची पार्टी आता लवकरच होईल. नदीवर घडणाऱ्या घटना देखील पाहत चला आणि माझ्या वैयक्तिक जे मी ब्लॉग करतो ते देखील पाहत चला आणि माझं चॅनल तुमच्या सर्व मित्रांना पाठवत राहा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, जंगल जिलेबी काढण्याचा हा शेवटचा भाग म्हणजे दुसरा भाग मी सादर करत आहे. तेथून पाण्यातून आम्ही पुढे पुढे हळूच जात राहिलो. हे पहा, पाणी देखील हिरवट हिरवट असं दिसत आहे. तुमच्याकडे काय सध्या आम्ही जिथे आहोत ती नदी नाही बरं का, तो नदीला मिळालेला ओढा आहे. मित्रांनो, तुम्ही जे पाहताय ते माशाचं जाळं नसून हे नदीमध्ये झालेलं प्रदूषण आहे. त्यामुळे एका निष्पाप पक्षाला आपला जीव गमवावा लागलेला आहे. मला ते शिफ्टीला लांबडे, शिफ्टी कुठं लांबडे यायची? हा, हे किंगफिशर आहे. मला वाटलं बर्ड ऑफ पॅराडाईज आहे का वाटलं. शिफ्टी लांबडे म्हणलं. वारा वारा आला बाबा, दाबा लागले. कसं करायला डाट निघायचं. मागे वळून पाहतो तर शेकडो जंगल जिलेबी किंवा लाखो जंगल जिलेबी आम्हाला खुणावत होत्या. तुम्ही काय हाल नका. मित्रांनो, तुम्हाला जरी ही नदी वाटत असली तर नदी नाही, हा ओढा आहे आणि जिथे बाण आहे तिथे नदी आहे मेन. आपण पुन्हा मेन प्रवाहात नदीच्या आलो आणि एकदा वळून पाहावं म्हटलं की ओढा कसा दिसतो. तर ओढा हा नदीला मिळाल्या ठिकाणी खूपच असा छान दिसत होता. किती भयान शांत आणि गर्द असे झाडे होते. खरंच निसर्ग खूपच अद्भुत आहे. आणि पुन्हा आपण नदीमध्ये पुढे पुढे चालू लागलो मित्रांनो. मयुरेश आता थोडासा रिलॅक्स होऊन मस्तपैकी चिंचेवर ताव मारत होता. डायरेक्ट मधलं जाते जाते की तर वार जास्त आहे हो. त्या लाटा मारायचं वडायला नाही दम होते लाटामध्ये. यार हटाओ यार मोबाईल, चिंच पर कॉन्सन्ट्रेशन करने दो हमको. पूर्ण चिंच वाढली तर पूर्ण लालच आहे पाहिजे. गोडा जबरदस्त गोडा आहे, पूर्ण लाल आणि आता लाल करणार जरा. बस काम आहे तुमचं मग. हा, व्यायामात जिम झाल्याचं काम आहे की एवढं मारून मारून हात दुखणार संध्याकाळी. नाही तसं होत नाही. कायलीत ना माने बिणे आलो झालं आलो कसं म्हणजे वारा नसला नाही पाहिजे येते बघायला. हा हा, हे आलं रे. सूर्य हळूहळू पश्चिमेकडे मावळतीला लागला होता आणि खूपच छान प्रतिबिंब नदी त्याचं दिसत होतं. आणि दुसऱ्या बाजूला विस्तृत असा नदीचा किनारा, ज्यात जो मॉन्स्टर आपला दिसला नाही त्याचं घर खूपच आनंदाने तो राहतो. चिंच काय कामाचं भारी झालं बरं का. चिंचाचं काम जोरात झालं बरं का. मस्त वाटलं, एक नंबर चिंचा राहून. अशी चौथी रोड जे आहे तिथं नाही चिंच जबरदस्त. किनाऱ्यावर असलेली नारळाची झाडे ही एखाद्या सैनिकाप्रमाणे खडी असलेली दिसत होती. पुन्हा आपण आपल्या मूळ ठिकाणी आलो. मागच्या वेळेसारखं व्हायला मागच्या वेळी पडलोच मी. तुम्ही बेहतर सरलंय राव, चालत नाही सर या गोष्टी. काय होत नाही भ्याला ना तुम्ही. आमचा धीर सुटतोय, धीर म्हणजे बॅलन्स होत नाही. बॅलन्स त्यांनी सांगतातच जायचं बरं का. मयूरला अजून बसूनच राहायचं होतं पण शेवटी उतरलो. उचलली इकडं. तुम्ही कोण? सर तुम्ही थांबा, हाल नका. मी मध्ये बसू काय? मध्ये बसू नका. बसा बसा, तुम्ही गेले काय अडचण नाही. हा, तुम्ही आता इकडे गेला की मग बॅलन्स संपला. सर आता चिच्चा पाहिला पूर्ण घ्या. काय चिचा? चिच्चा घ्या पूर्ण. चिचा कसं घ्यायचं आता? टाकू बाहेर तिथं. नाही मग तुम्ही या, तुम्ही या. तुम्ही बाहेर 4 बघ आणल्या रुमाल वगैरे काय घे ते बसून खाईन जाऊ एक परत. पिशवी माझ्याकडे, पिशवी माझ्याकडे. उतरू का मी? हा थांबायचं चौकात. आता जीव भांडत पडत वाटलं बघा. चिंचा ठेवण्यासाठी पिशवी आणण्यासाठी मयूर धावत पळाला. रात्री कुठे गेला म्हटलं आलाय? रात्रीचं पाण्यात जायचं? रात्रीचं काही नाही होय. आई दिवसाला पाठवा लागले, रात्री काय जाताना तुम्ही झाडच बसले आम्ही. हवा इथनं मध्ये गेलतो आपण नाही का.
त्यातनं पाक आत गेली तसं तुम्ही भरपूर आत जात असणार आहे ना कडपर्यंत चौथा मारे रात्रीत गेल्यावर दिसत्या 100% दिसत्या रात्री गेल्या आधी पडतात घेऊन रात्री बघून पडते पण रात्रीच आपलं दृश्य चालू नका बॅटरी घेऊन जायचं अंधारात बॅटरी घेऊन जायचं रात्रीच्या विषयाकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि चित्तावर लक्ष कॉन्सन्ट्रेशन केलं गोरा गट्ट्या हा चित्त आणला बघतो काय तुमच्याने केला सव्वा 7 वाजून 7:30 वाजले तुमचं लेकी बघ खाली येत नाही जांभळा झाड असले जांभळं खायला असतो आपण पण जांभळाची लटकलेली झाड नाही जर चिचा लटकते ना जांभळी लटकत नाहीत एवढं मोठं जांभळ आहे चलो का हां चल अंधार पडला होता सर्व चिंचा संपवून टाकल्या आणि पुन्हा एखादा नवीन ब्लॉग आपण जांभळाचा करू असा विचार मनात आला पण त्याच्या आधी नदीवरले 2-4 ब्लॉग टाकतो मी ते देखील पहा मेन रोडवरून कच्च्या रोडला आपण कच्च्या रोडवरून पुन्हा मेन रोडला लागलो आणि घराकडे निघालो मित्रांनो माझे ब्लॉग तुमच्या मित्रांशी सर्वांशी शेअर करत चला आणि डिग्रजच्या कृष्णाकिनार होणारी मजा मस्ती पाहत चला आणि स्वतःच्या आणि कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद